अजून किती झालंय? आवाज बाबा जीटीचा टाक. भाई जीटी ऐकणार आहे का आपल्याला? गुड आफ्टरनून मित्रांनो. आज आपण खूप दिवसांनी दुपारच्या राईडला चाललो आहे. सकाळच्या राईडला आपण करून थकलो ॲक्च्युली. म्हणजे सकाळी उठायला कंटाळा आहे. ॲक्च्युली 26 जानेवारीची राईड करायची आहे म्हणून नेक्स्ट संडे. त्याच्यासाठी मी बोललो आहे ना तर आपण दुपार राईडला जातो. माझ्यासोबत फक्त आज आपला हा येणार आहे, काय सांगितलं, धर्मेंद्र बेनामी सिस्टर आहे घेऊन, आणि त्याच्यासोबत कोणतरी जीटीवाला येणार आहे. तो आम्ही तिघंच आहेत. मी आज जॅकेट वगैरे घातलं नाही कारण की गरम होते जास्त. मी जॅकेट घातलं, फक्त हे पहिल्याचं हे होतं ते घातल्यात, आणि ग्लोव्ज पण जुने घातल्यात. फक्त जे मास्क आहे ना मधलं ते मी नवीन घेतलं आहे. हे ट्राय करण्यासाठी मी घेतलं आहे. त्या 26 जानेवारीला बरोबर होईल एवढा लांब जाता आता म्हणून मी घेतलं आहे. तर चला, आपण धर्मेंद्र पण आला नाही, त्यासाठी थोडा व्हिडिओ काढला. तो आला का जाऊ डायरेक्ट घुसूया राईडवर. चला. हो भाई, स्टार्टिंगलाच आवाज यायला लागला आहे. आणि जीटी आहे 650, तिचा पण एक्झॉस्ट टाकला आहे नवीन. आवाज बाबा जीटीचा. हो भाई, जीटीचा पण आवाज खतरनाक वाटतो. भाई 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 हो भाई साहब, 650 होत्या 600. भाई इथं थोडा टायर पण गेला आहे, टायर द्यायची आहे, त्याच्यामुळे थोडा गाडी तो चालवा लागेल. आणि काय बोलवतात बेंजू गाड्या, त्यांना काय फरक नाही पडणार किती रप्परपाट केलं तरी, कारण की आपल्या गाडीची तेवढी ताकद नाही मिळत त्यांच्या वेळेला पळायचं. तसं अभिजीने एक्झॉस्ट बिझनेस टाकला, त्याच्या वेळेला आपण शूट होतो. तर आपली गाडी कुठे, जीटीचा आवाज भाई खतरनाक, पैसा वसूल भाई, खतरनाक आवाज येतो. फर्स्ट टाइम जीटी आपल्यासोबत आले राईडला. फर्स्ट टाइम म्हणजे धर्मेंद्र सोबत गेले किती वेळा तरी, तो आपल्यासोबत फर्स्ट टाइम आला आहे. मग त्याचा आपल्याला आवाज ऐकायला भेटला, काय तर काय पळवली त्यांनी गाडी खतरनाक. पहिलं स्टार्टिंगला जबरदस्त. चला आता यांच्या दोघांच्या पुढे जाऊ. भाई खतरनाक आवाज, जीटीचा खतरनाक. ही 600 आहे आपली गेली पेनेली. अभिनी मला डीपी कर लावून दिलाय, तो बोला काढू का, 5 मिनिटाचं सांगते काम आहे. मी बोललो त्याला काढू नको, त्याचा आवाज डीपी कर आहे, आवाज जास्त भारी भारी येतो. आता कितपर्यंत राईड आहे ती आम्हाला माहिती नाही. बोलल्यात राईड हायवे साईडला जाऊ, म्हणजे वराई साईडला जाऊ असं बोलल्यात, पण कितपर्यंत राईड करायची माहिती नाही. म्हणून मी पेट्रोल पण थोडं जास्त टाकणार नाही मिळत अभिच्या गाडीत, थोडंफार टाकणार आहे. भाई बाबू गेला, बाबूची गाडी आपल्याला 26 जानेवारी न्यायची आहे. रिक्षा बाबूने रिक्षा गेला बाबूच्या बापानी, तर फिरायला कुठेतरी गेलेलं आहे. आवाज बघा, धनके येतो याचा, धनके खेचलो ना एक्सिलेटर, खतरनाक येतो. आपण उतरला का एकदा त्याचा आवाज चेक करू एक्झॉस्टचा आपल्या गाडीनी सध्या मोबाईलने आपलं शूट करू, म्हणजे आपल्या जवळून पण समजेल आवाज कसा आहे तो. भाई मी पळवली, रपार पळवली बस भाई, खेचली बस आणि खतरनाक. मला वाटलं मी जाईन त्यांच्या पुढे दोघांच्या, पण भोसडी त्याने घेतली ना झाटा, आपण जाऊ शकतो त्यांच्या पुढे 650 आणि 600च्या पुढे. किती झाली? एवढं कशी काय लगेच झाली पिंजन?
लगेच झाली बंद. हा ते इंजिन आहे ना खाली गरम होणार. चालू राहते पण ते गरम होते गाडी. किती झाले? मग किती वर आले का होईल स्टार्ट? बघून अजून 10 जाम गरम मारायला लागले. म्हणून सकाळी राईड मारायची कधी पण. सकाळी गाडी गरमीत गरमी हे होते, ती थंडी एकदम थंडी होऊन जाते गाडी. आपण बघ औरा गेलो नॉनस्टॉप गेलो काय झालं. हा मग दुपार 3-3:30 गरमी पण आहेच ना. 7 किती पाहिजे टेम्परेचर तेव्हा स्टार्ट होईल? डेली किती असते? अजून किती झालंय? भाई धर्मेंद्रची गाडी ओव्हरहीट झाली, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. स्टार्ट नाही होत त्याची. 100च्या वरची हे गेलेली त्याची हिटिंग गेलेली. जरा स्टार्ट नाही होत म्हणून थांबलो आम्ही. तर गाडी स्टार्ट झाली एकदा त्याची का निघू जाऊ आम्ही. थोडी हिटिंग कमी झाली का मारू का धक्का. 80 झाली का स्टार्ट कर. आता नको स्टार्ट करू, थांब राहू दे. बघा आरोपा BMW सारखे गेले एकदम आणि त्याला SC प्रोजेक्ट लावलाय. धर्मेंद्र भाईची गाडी ओव्हर हिटिंग बोललेलो, ओव्हर हिटिंग नाही झालेली त्याची. ओव्हर हिटिंग झालेली 100 वरती गेलेली. आणि नंतर मग आपलं हे झालं, काय झालं, बॅटरी उतरली त्याची. मग त्यांनी धक्का मारून आम्ही स्टार्ट केली. आता स्टार्ट झाली. त्याला बोलला तर बंद करू नको असं. हो भाई आवाज भाई इकडे गाडी सेवा लागले. भाई इकडून गाड्यांनी रफ्तार आपल्याला खतरनाक. हे लोक इकडच आहेत. भाई GT चारून भाई घरातून बंद पडलेला. आता रफरोपाट गेला निघून ना इंजोज. आता आपल्याला दाखवत होतं मी गेलो पुढे सर्वात. बंद पडायला होता ना गपचूप. धक्का स्टार्ट करून चालू केली गाडी. भाई 1 2 3 4 गाड्या आपल्याकडे. पण तो एक हेल्मेट नाही घालून तो बोलला मी माझ्या घरी ठेवणार स्टॉपवर कुठेतरी इकडे राहत होतो. बोलला का मी इकडेच होतो. मी बोललो आपण बोललो ठीक आहे, कारण की आपला मित्र नाही मिळतो त्यांचा मित्र आहे. भाई नको नको भाई बाय बाय भाई. कशाला धर्मेंद्र कशाला टर्नवर वगैरे ओव्हरटेक नका मारू भाई. मागे कुठे मग मला टर्नवर वगैरे कशाला मारतात ओव्हरटेक. भाई हे अशा गाड्या मी राईड लावून फायदा नाही सोबत. भाई कुठे गेलं बघा, दिसतंय पण ना वेंजोत. अशा रफरोपाट गेले निघून ना. आता किती दाखवते? 85 झालं RPM. 85 झालं असं. चल चल काय गाड्या दंतोला घेतल्या खतरनाक. भाई काय रफ्तार भाई, कशाला एवढं रफ्तार बेंचोस. भाई मी तर स्लो जाणार. तुम्ही मारा किती मारायची एवढी. मी तर स्लो जाणार. तुम्ही इकडे भाई 80-100 जातात. मग काही सांगणार नको भाई. $220 घेऊन 220 नाही आणली. 220 आणलीस मला वाटते हे लोक रिटर्न आलेच ते मी यांच्या मागे असतो. येताना भेटलेच तुम्हाला तिथं. मी इकडे असं गाडी डुक 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 करत असतो. भाई तो GT वाला ऐकत नाही भाई. हे धर्मेंद्र नको धर्मेंद्र. हा आणि कशाला नुसतं गाड्या बघा ना पुढे आरामात झाला थोडं.
GT वाला नाही का ऐकणार नाही दोघं जण एकमेकाला. मी पुढे येतो, मी पुढे येतो, काय ऐकलं तर आपण बाकी राहू ना त्यात, त्यांची मजा घेऊ दोघांची. मी जॅकेट नाही घालणार पण हवा लागायला खतरनाक. रट्ट्याच भाई 128 भाई गाडी काय गेली खतरनाक. एवढे पोर लागले ना गाड्या का सांगायला नको. माझा अख्खं टी शर्ट लागला मागून अख्खं. नशीब धर्मेंद्र माझ्या मागे नाही मिळत आणि माझी अख्खी पोल खोलायची टी शर्ट काढून दाखवून ना. भाई काय यांनी दणके पडतात. मला वाटते 140 150 पर्यंत गेले असेल लोक. एवढे रपटवले गाडी यांनी खतरनाक. नशीब तो राहुल आला, तो पण माझ्या पुढे गेला असतो. त्याचे पण बाबा 150 पलते. जर परत त्यांना काय वाटत नाही. आपली 150 पलली का फाटून जाते साप. GT बेनेली आणि R15 भाई त्या आपल्यापेक्षा त्यांची डबल CC आहे. डबल ट्रिपल CC. धर्मेंद्रनी खेचली. आपण पण नाही ऐकणार, आपण पण खेचणार. आणि आपण पण हायवेला आहेत ना, आपली पण गाडी जनकते ना व्हेइकल. आपण पण कशाला ऐकू त्याला. हो भाई काय झाली राईडची वाटते. मेनचो ते ट्रॉफिक लागली वाटते असं मला वाटते. टाक टाक भाई GT ऐकणार आहे का आपल्याला. आपल्या पुढे जाईल GT. दोघं पण आपल्या पुढे जातील. काय बोलावली भाई त्यांनी बघा. भाई सोबत भाई दोघं पण गेले रप्पा रप. भाई नाही आलोय तिथं धर्मेंद्र. भाई स्वाप काय गाड्याबद्दल यांच्या जबरदस्त. कुठे गेले. वरती जायचं ना भाई. या इकडून वरती जाऊ. भाई त्या मित्राचं हेल्मेट पडलंय भाऊ पुढे. हाय मी तर आलो. हे लोक काय करतात काय माहिती मागे. मी तर आलो वरती बाबा. तर आपण बघितलं असेल कुठली गाडी आहे ती, कशी आहे ती आणि कशा चालवतात ते. आज रस्ते चालवलं एकदम असं खतरनाक चालवला काय सांगायला नको. तुम्हाला एकदम जवळून दाखवत होता गाडी आणि GTचा आवाज पण ऐकत होतो. आम्ही एकदम हायवेच्या मध्ये आहेत. मागे तुम्हाला दिसत असेल मागे आणि इकडून पण दिसत असेल. म्हणून गाड्याचा जास्त आवाज येतोय, आमचा कमी येईल. तर आपल्यासोबत R15 आहे, अभिची R15 आहे आपण घेऊन आलोय. आणि GT 650 हा बघा मधला आहे त्याची आहे. आणि वेनेल तर धर्मेंद्रची माहिती मला. तर GT 650चा आवाज मला ऐकून दाखवतो तुम्ही. आता आहे तो बघायला एकदम चालू आहे. खतरनाक एकदम चालू आहे. तुम्हाला त्याचा थोडा मी आवाज ऐकून दाखवतो. आवाज यायचा थोडी वेळ फायर म्हणून दाखवतो. बाय दणके आवाज आहे खतरनाक. तर तुम्ही त्याचा आवाज ऐकला असेल. ह्यासाठी गाडी गेली म्हणून मी एकदम सोडून दिला आवाज, नाहीतर गेला असताच ना आवाज.
आपल्याला भेटल्याची आवाज ऐकायला आपण राईडवर आलो तेव्हा